श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 19 फेब्रुवारी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यांना शतशत नमन. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि 17व्या शतकातील एक महान शासक होते. शिवनेरीवर जन्मलेल्या शिवरायांनी विजापूरची आदिलशाही मुघल सत्तेशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. काय वर्णावी महाराजांची महती. श्रोते हो, आज शिवजयंती निमित्त आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत लोककल्याणकारी राजा शिवाजी राजा, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय प्रकाश देशपांडे यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आहे. खरं तर शिवाजी महाराजांबद्दल काय आणि किती बोलावं, पण तरीसुद्धा आज जयंती आहे. त्यांची आठवण तर सदैव आपल्याला असतेच, पण तरीही आज आपण त्याविषयी बोलणार आहोत. राजा कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण होते शिवाजी महाराज. कसा असावा, रयतेचा पालनवाला तो शिवाजी राजा झाला. यातला शब्द महत्वाचा आहे. पालनवाला, रयतेला आपलंसं करणारा, त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा तो राजा असतो. पण नुसतं सुखदुःखात सामील होईल का? जर परकीय आक्रमण आलं तर काय? परकीय आक्रमकांना भीतीदायक असंही वाटेल. आलेला राजा जो राजा आहे तो भीतीदायक आहे. तो आपल्याला आपली डाळ शिजू देणार नाही. मला वाटतं कवी भूषणनं फार सुंदर वर्णन केले. तो म्हणतो, चकित चक्कता चौकी, चकित चक्कता चौकी, चौकी उठे बार बार, दिल्ली दहसती है, चित्तई चाह करैशती है, बिल की बदन बिल खात विजयपुर पति फिरत फिरंगन की नारी फरकती है, थर थर कापत कुतुब शाह गोलकुंट, हरि हवस भूप भिरे भरकती है, राजा शिवराज के नगारन की धाक सुनी, के ते बादशाह की छाती थरकती है. वाह. दिल्लीच्या बादशहापासून ते अगदी गोळकोंड्याचा कुतुबशाह असेल, वराडची हिमादशाही, बेदरची बरीदशाही असेल, अहमदनगरची निजामशाही असेल, वा विजापूरची आदिलशाही असेल, या सगळ्या बादशाह्यांना पायाखाली घालायची ताकद असलेले फक्त शिवाजी महाराज होते. खरंय. पण हे शिवाजी महाराज फक्त असे होते का? आणि शिवाजी महाराज तसे होते म्हणून मोठे आहेत का? नाही. या देशात अनेक राजवटी आल्या, भारतीय राजवटी आल्या. परकीय आक्रमकांच्या कराल दाढेसमोर त्या चिरडल्या गेल्या. पुढे त्यांची नामोनिशाणी राहिली नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आले. संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडलं, हाल हाल करून ठार मारलं. पण तरीही घराघरात शिवाजी महाराज जन्माला आले. कारण महाराजच म्हणायचे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. प्रत्येकाच्या मनात हे राज्य माझं आहे, मला सांभाळायचं आहे, मला राजाने काहीतरी काम दिलेलं आहे, मी ते काम करणार आहे, हा विचार निर्माण केला तो शिवाजी महाराजांनी केला. खरंय. आणि म्हणून त्याला कारणही आहे. समर्थ रामदासांनी फार सुंदर वर्णन केले. धुरेने युद्धासी जाणे, लढाईला राजा निघाला असं नाही. धुरेने युद्धासी जाणे, ऐसी न होत की राजकारणे, धुराची करुणी सोडणे सकळ जन. प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे राज्य माझं आहे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य टिकलं. बरोबर. आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचं वेगळे पण हे आहे. शिवपूर्व काळाचं वर्णन करताना रामदास स्वामींनी म्हटलंय, उठी तो कुटी, जो येतोय तो आम्हाला मारतोय, आम्हाला लुबाडतोय, रयतेच्या हालाला पारावर राहायचा नाही. किती अवस्था होती त्या काळात. समर्थांचेच शब्द आहेत. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना, कैसे होईल होईल तेही कळेना, अशी स्थिती होती. मोगल राजवटी असतील, बहमनी राजवट असेल, गावातले देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी रयतेकडून दुष्काळात सुद्धा शेतसारा वसूल करायचे. त्यांच्या अंमलाखाली असलेल्या गावांमध्ये अत्याचार करायचे. जर दुष्काळ पडलाय, धान्य उत्पादन होत नाहीये, तर शेतसारा देणार कुठून रयत? अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते रामराज्य. राजांनी रयतेला आश्वासित केलं, त्यांची सुखदुःख जाणून घेतली. पूर्वी सैन्य चालून यायचं, ते भर पिकातून घोडे दौडत जायचे. सैन्य जिथे असेल मुक्कामाला, तिथल्या लोकांच्या हालाला तर पारावार नसायचा. सारा देणं जमायचं नाही दुष्काळात.
घरदारं शेतीभाती टाकून लोक जंगलात निघून जायचे आणि मग गावं ओस पडायची. राजांना हे अमान्य. राजांना हे मान्य नव्हतं. लांजा तालुक्यातल्या प्रभावळीच्या सुभेदाराला राजांनी 5 सप्टेंबर 1676 लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात की लोक गाव सोडून गेलेले आहेत, आता त्यांना परत आणूया. आणि ते कसं आहे, ज्या गावातले लोक किती आहेत ते बघा, ते गोळा करा, कुवत बघून शेत द्या, शेतासाठी बैल द्या, पोटासाठी दाणे द्या, त्यांना बैल खरेदीसाठी आणि जगण्यासाठी जे धान्य दिले ते व्याजासह. महाराजांचा शब्द आहे, वाढी दिडीने न करता मुद्दल फक्त घ्या. अरे हा विचार कोण दुसरा करू शकतो? अगदीच फक्त शिवाजी महाराजच करू शकत होते. आणि पुढे ते म्हणतात, तेही हळूहळू घ्या, दिले ते सगळंच या सगळं एकदम वसूल नाही करायचं. हा विचार करणारा राजा होता, म्हणून तो रयतेचा पालनवाला होता. खरंय. शेतकरी जगला तर राज्य जगणार आहे, राज्य टिकणार आहे. तो सुखी असला तर राजा सुखी आहे. महाराजांचा एक शब्द महत्वाचा आहे की जाजती करू नये. जाजती याचा अर्थ जबरदस्ती करू नका. कारण असं व्हायचं की घरातले लोक धान्य बिन्य काढून घेऊन जायचे, सैन्य यायचं. ते रयत असो किंवा महिला असो, राजांना हे सगळं अमान्य होतं. मग तो कोणी असो, किती मोठा असो, राजांनी त्याची गय केली नाही. रांझ्याच्या पाटलाचे त्याने एका स्त्रीवर बलात्कार केला. राजांनी त्याचा चौरंग केला होता. चौरंग याचा अर्थ काय? हातपाय तोडले नाही. माझ्या राज्यातली स्त्री सन्मानानं जगली पाहिजे हे सांगणारे फक्त शिवाजी महाराज होते. मोगली राजवटीत, आदिलशाही राजवटीत स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांची अनेक प्रकरणं आपल्याला इतिहासात वाचता येतात. महाराजांच्या राज्यात हे नव्हतं आणि म्हणून राजा वेगळा होता. खरंय. आणि त्यामुळेच कदाचित असेल कल्याणच्या सुभेदाराची सून अशी चामूची आई असती वगैरे कविता आल्या. इतिहासात ती दंतकथा आहे. आपण दंतकथा कशी निर्माण होते? त्याला कुठेतरी पाठीमागे काहीतरी पुरावा असतो. अरे हा राजा तसा नाही आहे, आलेल्या स्त्रीला सन्मानानं वागवतो, हे लोकांना पटलं होतं. त्याच्यावरून ही दंतकथा निर्माण झाली. दंतकथा निर्माण होण्या इतकं राजाचं चारित्र्य शुद्ध होतं. हे आमच्या शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. सर, राजा कसा असावा त्याचं खूप चांगलं वर्णन तुम्ही केलंच आहे. खरं तर त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घेतलेली शपथ, गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर करून मुघल आणि आदिलशाही फौजांचा केलेला पराभव, अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची लूट, या सगळ्या शौर्यकथा तर प्रसिद्ध आहेत आणि त्या सगळ्यांना माहीत सुद्धा आहे. काय माहितीये का, या गोष्टी महत्वाच्या आहेत. अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोटं तोडलेली असतील, हे ठीक आहे. हे इतिहासातले महत्वाचे प्रसंग आहेत. किंबहुना महाराज आग्र्याहून सुटून आले, तोही प्रसंग महत्वाचा आहे, खूप मोठा आहे. पण तो महत्वाचा आहे, त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ते राजाने राज्य कसं केलं ते. अगदीच. कारण काय आहे माहितीये का, आदिलशहाकडून अफजल खान चालून आला किंवा दिल्लीकडून बाकीचे सरदार चालून आले. ते चालून आले होते, ते सरदार होते. घोण असते, घोणीला असंख्य पाय असतात. त्यातला एखादा पाय तुटला तर घोण काही चालायची थांबत नाही, फरक नाही पडत. अहो, इथे असं होतं की महाराज एकटेच होते. जर काही दगाफटका झाला असता, राजे संपले असते तर स्वराज्य संपलं असतं. खरंय. त्यामुळे हे जीवाच्या करारानं सगळं लढा करणं भाग होतं. त्यामुळे तो त्यांनी केला. तो रोमहर्षक आहे, तो रोमांचकारी आहे, हे सगळं ठीक आहे. पण त्यापेक्षा राजानं जनतेसाठी, रयतेसाठी काय केलं? शिवकल्याण राजा आपण जेव्हा म्हणतो, कल्याण कोणाचं? रयतेचं. समर्थांनीच म्हणले, समर्थांची प्रार्थना आहे ना, कल्याण करी रामराया. पुढचा शब्द आहे जनहितविवरी. जनतेचं कल्याण व्हावं हे राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणू शकतात. खरंय, अगदीच खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं की या सगळ्या शौर्यकथा आहेत, ह्या आपल्याला प्रेरणा देतच असतात. त्या काळचं एक प्रशासन, सुशासन शिवाजी महाराजांच्या काळातलं खूपच चांगलं होतं. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर त्या काळचे राज्यकर्ते कसे होते शिवाजी महाराजांच्या काळातले? शिवाजी महाराजांच्या काळातले राज्यकर्ते कसे होते तुम्ही जर बघितलं तर, शेवटी जेव्हा आटोपेना अशी अवस्था जेव्हा झाली तेव्हा औरंगजेब स्वतः चालून आला. पण त्याच्या आधी कोण येत होतं? सरदारच येत होते. राज्यकर्ते आपापल्या राजधानीत सुखानं नांदत होते. पण राजा मात्र प्रत्येक ठिकाणी लढाईला जात होता, कारण ती अस्तित्वाची लढाई होती. आणि अस्तित्वाची लढाई असल्यामुळे राजांना लढावं लागत होतं. त्यामुळे वेगळं काही घडलं नाही. हे दिल्लीचे बादशाह वगैरे ऐशारामात राहायचे, सुखोपभोगायचे. त्यांच्या लीला वर्णन करायला अनेक
कादंबऱ्या आणि पुस्तकं किंवा इतिहासात ते संदर्भ उपलब्ध आहेत. आहेत. हो. पण राजांच्या याच्यात असलं नाहीये काही, कारण राजाने हे कसलं करायला वेळच नव्हता. पण एक लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये पुन्हा मी कोकणावर येतोय. अगदीच मी तिथेच येणार होते. हा, जन्म कोणाच्या हातात नसतो. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. महाराजांची पहिली राजधानी आहे ती राजगड आहे, आणि राजगड अभेद्य आहे. तुम्ही जर कधी राजगडला गेलात तर बघा, दुहेरी तटबंदी असलेला अभेद्य किल्ला आहे. महाराजांची राजधानी तिथे होती. पुन्हा तिथे येतोय मी शिवकल्याण राजासाठी, खरंय. कारण राजांनी ती राजधानी केली. सुखानं राजे राहत होते तिथे. पण ज्या क्षणी मिर्झा राजे जयसिंग चालून आले, जयसिंग चालून आल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, जो राजगड आहे, राजगडासमोर एका बाजूला सिंहगड आहे, समोर आहे पुरंदर, आणि खाली उतरलं तर रायगड दिसतो. बरोबर. महाराजांच्या डोळ्यासमोर ते सगळे किल्ले होते. सिंहगड त्यांनी जिंकला मिर्झा राजांनी, किंवा पुरंदर जिंकला, पण नुसता किल्ला जिंकला नाही. खालची जी रेत होती ती जाळून पोळून टाकली. आणि मग राजा म्हणाला, अरे मी राज्य कोणावर करणार? माझी रयतच जर जाळून पोळून टाकणार असतील तर ते मला अमान्य आहे. आणि म्हणून राजाने आमच्या कोकणात रायगडला राजधानी केली. खरंय. कारण रायगडाचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात, गड बहु चकोट, वर्षाकाळी कडियावर गवत उगवत नाही, तक्तास जागा हाच करावा. अभेद्य असलेला रायगड महाराजांनी. महाराजांचं कोकणावर अतिशय प्रेम होतं. बरोबर आहे. अगदीच. तर कोकण या विषयावर आपण आलोच आहोत की महाराज आणि कोकण हे खरं तर अनोखं नातं होतं, आणि एकंदरच आपली कोकण किनारपट्टी इथलं व्यापारी महत्व ओळखत त्यांनी या कोकणावर वर्चस्व निर्माण केलंच होतं. सिंधुदुर्ग सारखे अभेद्य जलदुर्ग त्यांनी उभारले. त्यानंतर थांबा, सिंधुदुर्ग म्हटल्यावर लगेच सांगतो. हा किल्ला बांधताना महाराजांना खूप त्रास झाला. एक काय होतं माहिती का, आपल्याकडे सगळं होतं पण पाश्चात्यांसारखी चांगलं काही शिसं वगैरे मिळत नसे. ते शिसं आपल्याला पोर्तुगीजांकडून वगैरे विकत घ्यायला लागायचं. महाराजांचे सिंधुदुर्गाबद्दल ते शब्द सांग. महाराज सिंधुदुर्ग बांधताना असं म्हणतात, कारण पोर्तुगीजांकडून ते घ्यावं लागत होतं. महाराजांचे शब्द आहेत, वरकड फिरंगी. बघा, आपण इतिहास विसरलो की पुढचं सगळं बदलत जातं कसं ते. महाराज म्हणतात, वरकड फिरंगी लबाड जमात, डोळ्यातील काजळ चोरून वर त्याचा रोजमुरा मागतील. म्हणजे तुमच्या डोळ्यातलं काजळ चोरायला दिवसभर बसलो आणि मग माझा दिवसाचा रोजगार पण द्या, तुमच्या डोळ्यातलं काजळ चोरलं. डोळ्यातील काजळ चोरून वर त्याचा रोजमुरा बघतील, ऐशी अशी विश्वास न धरावा. ते सगळं जे देत आहेत ते मोजून विकत बरोबर घ्या. म्हणून महत्वाचा विषय आहे की राजांनी आमच्या कोकणामध्ये, कारण सगळे जे परकीय राजवटी आल्या म्हणजे युरोपकडून आले, त्या सगळ्यांना समुद्र किनारा हाच महत्वाचा होता. बरोबर. त्यांनी सगळ्या समुद्र किनाऱ्यावर आपापली पाय रोवायला सुरुवात केली. पण त्यात महाराजांचे शब्द आहेत. राज्य व्यवहार कोशामध्ये महाराज असं म्हणतात की हे नुसते सावकार नाही आहेत, हे व्यापार करायला आले नाही आहेत, त्यांना राज्य करायचं आहे, त्यांची जबरदस्त राज्य करण्याची इच्छा आहे. त्यांना खाडीच्या तोंडाशी कुठेही जागा देऊ नये, लांब वर जागा द्या की जिथे त्यांना सहजपणानं आत काही समुद्रातून आणता येणार नाही. राजांचा हा विचार होता. पुढे आम्ही जेव्हा इतिहास विसरलो, महाराजांचे विचार विसरलो, तेव्हा आमच्यावर इंग्रजांचं राज्य आलं. खरंय. खरंय. इतकी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. शिवाजी महाराजांनी कोकणातले गड किल्ले या सगळ्याचा वापर करून मराठा साम्राज्य अधिक मजबूत केलं, आणि त्यामुळेच त्यांना आपण भारताच्या आरमाराचे जनक असंही म्हणतो. सर, मला एक प्रश्न असा पडलाय की आता कोकण आणि महाराज या विषयावर आपण बोलतोय. कोकणावर त्यांचं प्रेम होतं, नातं होतं, हे तर आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. राजांनी अनेक शेकडो पत्र लिहिली, त्यातील काही उपलब्ध आहेत सुदैवाने आता, आणि कोकणातील घडामोडींबाबत त्यांची त्यामध्ये जास्त पत्र दिसतात. आणि त्यापैकी एक पत्र तुमच्याकडेही आहे असं मला माहिती तर मी सांगेनच, पण त्याच्या आधी मी आणखी एक पत्र सांगतो. बर. गंमत अशी आहे की महाराजांनी राज्यकारभार कसा केला त्याचं उदाहरण सांगण्यासाठी एक पत्र आहे. प्रभावळी म्हणजे लांजा तालुक्यात प्रभावळी म्हणून गाव आहे, आजही आहे तिथे. छान म्हणजे बघण्यासारखं आहे ते सगळं. तो सुभा फार मोठा होता त्या काळात. त्याचा प्रमुख होता जो जिवाजी विनायक म्हणून होता. तो जिवाजी विनायक जो होता ना, महाराजांचं तुम्ही म्हणता तसं की महाराजांचं समुद्रावर लक्ष होतं. महाराजांनी किल्ले बांधण्यासाठी प्रयत्न केले होते, आणि ते बांधत असताना महाराजांच्या लक्षात आलं की हा जिवाजी विनायक, पद्मदुर्ग महाराजांनी
बांधला. त्यांचे शब्द असे आहेत, ते असं म्हणतात की मी दंडा राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी निर्माण करतो. पद्मदुर्ग बांधताना महाराजांनी आता किल्ला बांधायचा आहे, त्याला तर भरपूर लाकूड फाटा लागतो, सगळी साधन सामग्री लागते, ती आणायची कुठून? महाराजांनी प्रत्येक विभागाला सुभ्याला आदेश दिले होते. तो जो जिवाजी विनायक होता ना, तो काही फार मदत करत नव्हता. हा लांजेशी संबंध आहे, कोकणाशी संबंध आहे म्हणून मुद्दाम सांगतो. तर राजांनी काय केलं, त्यानं पत्र लिहिलं. त्यात ते असं म्हणतात की तुम्हाला मोरोपंथी ऐवज देवविला असेल तेणेप्रमाणे अदा करणे, ऐसे वाटते गनिमानी काही देऊन चाकर केले असेल, ऐशा चाकरास ठाके ठीक केलेच पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की महाराज काही जातीभीतीचं काही मानत होते. महाराज जातीभीतीचं काही मानत नव्हते, महाराजांना फक्त स्वराज्य महत्वाचं होतं. म्हणजे महाराजांच्या डोळ्यासमोर कुठलाही समाज नव्हता, महाराजांच्या डोळ्यासमोर फक्त स्वराज्य होतं. हा प्रभावळीशी जवळ संबंध आहे म्हणून मी सांगितलं. सर, आता या पत्राबद्दल तुम्ही सांगितलं, आता जे पत्र तुमच्याकडे आहे शिवाजी महाराजांचं, त्या पत्राबद्दल सांगा. आता कसं आहे माहिती आहे का, शिवाजी महाराज कोकणात तर खरं सांगू का, घाटावर किंवा अन्य ठिकाणी राजवटी यायच्या. एक काय होतं की आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा या सगळ्यांना मोगल असतील, त्यांना तो भाग जवळ पडायचा. अनेक वेळा अनेक किल्ले ताब्यात यायचे आणि परत जायचे. पण कोकण मात्र शिवाजी महाराजांच्या ताब्यात अनेक वर्ष राहिलं. यात आणखी एक आहे की शिवाजी महाराजांना इथं रत्न मिळाली. रत्न म्हणजे मी रत्न माणकं त्या ह्याच्यातलं म्हणत नाहीये, माणसांची रत्न म्हणतो, माणसांची रत्न. कारण याच राजापूरच्या बंदरामध्ये महाराजांना बाळाजी अवजी चिटणीस मिळाले. बाळाजी अवजी चिटणीसांच्या कुटुंबियांना जंजिऱ्याच्या सिद्धीनं वडिलांना ठार मारलं होतं आणि ही आई आणि 2 लहान मुलं यांना गलबतात घालून परदेशात नेऊन विका म्हणून सांगितलं होतं. बापरे. आणि ते निघाले असताना वादळ झालं आणि ते जहाज राजापूरला थांबलं. तेव्हा जो वरती अधिकारी होता तो म्हणला इथेच विकले तरी पैसे मिळतील. आणि त्याच वेळेला तिथे बाळाजीरावजी चिटणीसांचे मामा होते. मामानी पाहिलं आपली मुलं आणि आपली बहीण आहे, त्यांनी ती विकत घेतली, पैसे भरले आणि घरी घेऊन आले आणि तिथून बाळाजीरावजी चिटणीस स्वराज्यात सामील झाले. अच्छा. त्यामुळे आपल्याकडे घडत गेलं. खरंय. पण कोकणानं महाराजांना आणखी काय दिलं तर गंमत अशी झाली की जेव्हा शिवाजी महाराज राज्याभिषेक व्हायचा होता, तर राज्याभिषेक व्हायचा असेल तर काय करायचं, तर राज्याभिषेकाला हा भारतीय पद्धतीचा राज्याभिषेक आहे. राज्याभिषेकाला महाराजांबरोबर अष्टप्रधान लागतात. अष्टप्रधानांचं वर्णन करताना असं म्हणलंय, प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. आता गंमत अशी झाली होती की 24 एप्रिल 1674ला नेसरीच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजरांना वीरमरण आलं होतं. प्रतापराव गुजर महाराजांचे सरसेनापती होते. आता राज्याभिषेक तर व्हायचा आहे आणि सरसेनापतीच नाहीये, असं कसं चालेल? महाराजांचा चिपळूणला मुक्काम होता. चिपळूणला मुक्काम असताना महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केलं आणि सरसेनापती केल्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी लगेच त्या क्षणी बाहेर पडून महाबळेश्वर जवळचे 2 किल्ले स्वराज्यात दाखल केले होते. अच्छा. हे सगळं घडलं चिपळूणला. 8 एप्रिल 1674ला शिवाजी महाराज चिपळूणला आले आणि 9 मे 1674ला शिवाजी महाराज रायगडावर गेले. रायगडावर गेले त्यावेळेला महाराजांचं सैन्य मोठं सैन्य होतं. आता एप्रिल महिना आहे, उन्हाळा येणार आहे. बरं, त्यावेळेचं सैन्य असं होतं की त्यांना ही लढाई करणं, राजाबरोबर राहणं हा त्यांचा चरितार्थाचा मार्ग असायचा. बरोबर. मग आता अशा वेळी काय करायचं, हे सैन्य काय करायचं? तर महाराजांनी असं केलेलं होतं त्यावेळेला की ते सगळं सैन्य त्यांनी कुठे राहील, 10,000च्या आसपास सैन्य येते. महाराजांचा अत्यंत बारकाईनं विचार असायचा. महाराजांनी चिपळूण जवळ दळवटण म्हणून गाव आहे, शब्दाचा अर्थच मुळात असा आहे, दलवतन, दलाला दिलेलं वतन किंवा दळ जिथे एक वटलं ते दळवटणं. चिपळूण जवळच आहे. त्या दळवटण्यामध्ये महाराजांनी ते सगळं सैन्य सांगितलं की तुम्ही तिथे राहायचंय. उन्हाळा संपल्यानंतर पाऊस संपेल आणि मग आपण लढायला जायचंय, तोपर्यंत तुम्ही तिथे राहायचंय. तिथे राहायचंय ते सैन्य. तुम्ही जर दळवटण्याचा तळ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल 2 बाजूनं पाणी वाहतं. अजूनही तिथे घोडेबाव आहेत, घोड्यांना पाणी पाजायला नेता येईल अशी मोठा माळ आहे. आज चिपळूण जवळ खेर्डी गाव आहे. खेर्डी गावात मोठी औद्योगिक वसाहत आहे. ती औद्योगिक वसाहत आहे, तिचं नाव काय माहितीये का? हत्तीमाळ आहे. कारण महाराजांचे हत्ती तिथे होते. महाराजांचं घोडदळ काही काळ पाग्यावर राहत असे.
तुम्ही जर पागेवर गेलात तर त्या शब्द पाग शब्दाचाच अर्थ मुळात घोड्यांच्या घोड्यांची पागा. पागा. इतकंच नव्हे तर त्या पागेजवळ एक पर्याय आहे. त्या पर्यायाचं नाव आहे नालबंद पर्या, जिथे घोड्यांना नाल मारले जायचे. तर हे सैन्य सगळं दळवटण्यात ठेवलं महाराजांनी. मी असं म्हणतो की जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना आदर्श वाटेल. खरं तर हे पत्र जे आहे ना, हे पत्र त्या त्या भाषेमध्ये भाषांतरित करून राज्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करावा असं पत्र आहे. ते दळवटण्यातल्या सैन्य तळाला उद्देशून लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात की तुम्ही तिथे, पण कसे राहा तर लोकांना त्रास देऊ नका, जनतेला त्रास होता कामा नये, आणि त्यासाठी म्हणून कसं राहायचं त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय महाराजांनी की आता शब्द बघा कसे आहेत ते. समस्त शिपाई गड्यांनी कसं राहावं, मन मानेल तसे वागाल आणि भर पावसात घोड्यांना काहीच मिळणार नाही, म्हणजे तसं होता कामा नाहीये. म्हणून त्याचे शब्द असे आहेत महाराजांचे की असं म्हणतात, दाणा गोटा विकत घ्या, लाकूड पाटा विकत घ्या, जे कोणी घर करून राहिले असतील त्यांच्यावर जाजती करू नये, अन्यथा ते उठून जातील. आणि ते उठून गेल्यानंतर तुम्ही राज्य कोणावर करणार. सामान्य माणसाचा विचार राजा यात इथे आपल्याला लक्षात येतं. राज्य याचा अर्थ फक्त सैन्य, राज्य याचा अर्थ राजाची श्रीमंती नाही, रयतेचा पालनवाला. ती रयतच जर सुखी नसेल तर तुम्ही करणार आहात काय. ते असं म्हणतात की रास विकत घ्या, कोणावरही जाजती करू नये. पुढे असं म्हणतात, ते होतं कसं त्या काळात सैन्य राहायचं ना, तर सैन्य राहायचं तेव्हा रावट्या असायच्या, दिवे पेटवायचे, म्हणजे पणती लावायची, त्या पणतीत सगळं बघायचं. महाराजांनी असं म्हटलेलं आहे की रात्री वात ठेवून झोपू नये, कारण रात्री उंदीर वात घेऊन जातील. उंदरांना वास येतो, उंदीर वात घेऊन जातील, आणि ते घेऊन गेले तर ते गंजीवर पडतील. घोड्यांसाठी जे दाणा गोटा ठेवलेला आहे गंजीवर पडतील, गंजी जळतील. वर्षाकाळी घोडियास गवत मिळणार नाही. महाराज म्हणतात वर्षाकाळी घोडियास गवत मिळणार नाही, मग पागा कुठली, तुम्ही निसुंग झालेत, तेव्हा वाट ठेवून झोपू नका. हा सामान्य माणसाचा विचार करणारा राजा होता. आणि त्यामुळे चिपळूणचं हे जे दळवटण्याला उद्देशून दिलेलं पत्र आहे, खूप मोठं पत्र आहे ते पत्र खरंच सगळ्या जगातल्या राज्यकर्त्यांना आदर्श आहे. अगदीच अगदीच. राजश्रिया विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री यांचे सेवेसी असे शब्द आले. महाराजांनी भाषाही शुद्ध केली. खरंय. सगळ्यात मला महत्वाचा एक आणखी एक शब्द सांगायचा आहे. महाराजांनी काय केलं माहिती का, शिवाजी महाराजांचे आणि इंग्रजांचे जे संबंध होते त्याच्याबद्दल सांगतो. हेनरी ऑक्झिंडेन महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावर आला. तो बरेच दिवस राहिला तिथे. त्यानं महाराजांना नजराणा आणला होता महाराज, आणि त्यांना मागण्या पण केल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये नेहमीप्रमाणे असं होतं की आमचा दस्त कमी करा, जहाजं येतात त्यातनं वगैरे, सगळं महाराजांनी मान्य केलं. राजा कसा होता ते मुद्दाम सांगतो मी. शिवकल्याण राजा म्हणताना राजाला सगळीकडे कसं घारीसारखं लक्ष ठेवावं लागतं, तिथं लक्षात येतं. त्यांनी सगळ्या मागण्या केल्या, आणि त्यात त्यांनी आणखी एक मागणी केली, आमचे चलन आपल्या मुलखात चालू द्यावे. महाराजांनी ती मागणी अमान्य केली, कारण तुमचं चलन मान्य करणं म्हणजे तुमचं सार्वभौमत्व मान्य करणं असतं. तुमचं सार्वभौमत्व मान्य करायचं का. महाराजांनी ती मागणी अमान्य केली. खूप प्रयत्न केले त्यानं. शेवटी महाराजांनी ती मागणी मान्य करताना काय सांगितलं माहितीये का, मान्य आहे, आमचे चलन तुमच्या मुलखात चालू दिल्यास म्हणजे माझं सार्वभौमत्व मान्य करा, मी तुमचं करेन. आता तो कसं करणार इंग्लंडच्या राजाचं सांगून. म्हणजे महाराजांचा धूर्तपणा कसा होता, महाराजांची दूरदृष्टी कशी होती ते आपल्याला इथे लक्षात येतं. खरंय. महाराजांच्या बाबतीत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराजांच्या पूर्वी ज्या मोगली राजवटी आल्या त्याच्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार व्हायचे. मुलं बाळं, स्त्रिया, माणसं पकडून नेऊन त्यांचं धर्मांतर केलं जायचं. राजांनी याला बंदी घातली. नुसती बंदी घातली नाही, तर आमच्याकडे एक प्रथा होती की एकदा गेला तो गेला. स्वधर्मे निधर्म श्रेया परधर्मो भयावहा. एकदा परधर्मात गेला की गेला. महाराजांना ते मान्य नव्हतं. महाराजांनी असं केलं की जे सक्तीनं धर्मांतर केले गेले त्यानं पुन्हा हिंदू करून घेतलं. त्यामध्ये बजाजी निंबाळकर असतील, नेतोजी पालकर असतील, ही सगळी मंडळी नुसती केली नाहीत, तर त्यानं आपल्या कुटुंबातले घटक मानून त्यांच्या घरात लग्न केली. हे महाराजांचं वेगळेपण होतं. आणि त्यामुळे मला महाराजांचं वेगळेपण हे सांगताना अभिमान वाटतो. आता पुढचं सांगतो की महाराजांनी आणखी काय केलं. महाराजांच्या रामराज्यात कल्याणकरी रामराजा असं जे होतं त्या राज्यात काय होतं, सर्वांना समानतेची वागणूक होती. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता.
कारण महाराजांचे गडकरी असतील, महाराजांचे राज्यव्यवहारात काम करणारे असतील, तिथे सगळ्या जातीच्या लोकांना अधिकार होते. उच्च नीच काही तिथे नेणे भगवंत, तसं हा भगवंतच होता आमचा. खरंय. त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली. स्त्रिया आणि मुलांचं संरक्षण केलं. जर एखाद्या युद्धात करता घरातला पुरुष मारला गेला असेल तर त्या पत्नीला आणि मुलांना बालपरवेश असा शब्द आहे, म्हणजे त्यांना पेन्शन दिली जायची, निवृत्ती वेतन दिलं जायचं. हे महाराजांचं महत्वाचं गोष्ट होतं. महाराजांनी साधू संतांचा आदर केला, गुलामांची खरेदी विक्री बंद केली. जंजिराच्या सिद्धीचा मोठा व्यापार होता तो गुलामांचं. आमच्याच घरातली आमच्याच माणसं नेलेली आहेत आणि गुलाम करून विकलेली आहेत. महाराजांनी याला बंदी घातली. दुसरं महत्वाचं, महाराजांचं सैन्य जे होतं, महाराजांचे शब्द आहेत ते, महाराजांनी असं म्हटलं की छावणीमध्ये कधी स्त्रिया आणायच्या नाहीत. लष्कर हे सरकारच्या मालकीचं होतं. महाराजांचं सगळं सैन्य हे स्वतःच्या राज्याचं होतं आणि महाराजांनी कलांनाही उत्तेजन दिलं. तर महाराजांचं वर्णन असं अनेक पद्धतीने करता येतं. बरोबर आहे. पण म्हणजे आता शेवटाकडे येतं ना, मी असं म्हणेन महाराजांच्या बद्दल आमचे कवी माधव फार सुंदर वर्णन करतात. हा राजा कसा होता. कवी माधव सांगतात, हा भीष्मासम समर धुरंदर, हा भीष्मासम समर धुरंदर कर्णासम दाता. कर्णासम दाता म्हणताना मुद्दाम पुन्हा एक आठवण सांगतो, कारण आठवणी बऱ्याच आहेत. महाराजांनी एकदा आपल्या मासाहेबांची सुवर्णतुला केली. आईची सुवर्णतुला करणं ठीक आहे हो, महाबळेश्वरला घडलेला प्रसंग आहे. क्षेत्र महाबळेश्वरला महाराजांनी मासाहेबांची सुवर्णतुला केली आणि सुवर्णतुला केल्यानंतर मासाहेब खाली उतरल्या, ते सोनं बाजूला काढलं. महाराज उठले आणि पुढे गेले. वयोवृद्ध असलेले, थरथरची मान असे असलेले सोनोपंत डबीर जे महाराजांचे सचिव होते, त्यांना हाताला धरलं, त्यांना घेऊन आले आणि त्यांची सुवर्णतुला केली. अहो, मातेची सुवर्णतुला करणारे अनेक राजे असतील, सेवकाची सुवर्णतुला करणारा फक्त शिवाजी महाराज. म्हणून म्हणतो, हा भीष्मासम समर धुरंदर कर्णासम दाता, धर्म नृपासम हा पुण्यात्मा, धर्मात्मा ज्ञाता. समर्थांची या सद्बोधाचे या कळले मर्म, नरतनुधारी परमोज्वल हा महाराष्ट्र धर्म. शिवस्वरूपी सदाशिवाचा हा नृप अवतार, पतितोद्धारा शिवावधारा तुला नमस्कार. निशब्द. सर, याच नोटवर आपण आज इथे थांबूया. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना शतशत नमन करूया आणि इथे थांबूया. तुम्ही इथे आलात, आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य